स्पेशल रिपोर्टचे प्रायोजक आहेत सपट परिवार चहा, माझा चहा, माझा परिवार। पुणे आणि नाशिक या शहरांच्या मध्यवर्ती भागात वसलेला संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे। तांबे थोरात या घराण्यांमुळे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या संगमनेर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो। इथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या पुढे नेमकी कोणती आव्हाने आहेत हे या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून पाहूया। संगमनेर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत शिवसेनेचे अमोल खताळ हे राज्यात चर्चेचा विषय बनले। तब्बल 40 वर्षांची सत्ता बाळासाहेब थोरात यांच्या हातून निसटली आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात हे 11,000 मतांनी पराभूत झाले। आता अमोल खताळ आगामी 5 वर्षात काय काम करणार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। संगमनेरच्या तळेगाव आणि साकूर भागात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। संगमनेर खुर्दमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याला स्थानिक नागरिकांचा दुर्गंधीमुळे विरोध आहे। मतदारसंघातून वाहणाऱ्या प्रवरा आणि म्हाळुंगी नदीमध्ये प्रदूषणाची समस्या आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे पराभवानंतर कशा पद्धतीने उभारी घेत आहेत हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, संगमनेर। संगमनेरच्या शेजारी असलेला अकोले विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पिचड, लहामट आणि भांगरे या घराण्यामुळे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अकोले विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे। या मतदारसंघात विजयी झालेल्या डॉक्टर किरण लहामटे यांच्यासमोर आता कोणती आव्हाने आहेत हे पाहूयात। अकोले विधानसभा मतदारसंघ हा पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। भंडारदरा, कळसुबाई शिखर, कोपसंडी गाव, रंदा फॉल हे या ठिकाणची महत्त्वाची पर्यटन स्थळं। पण पर्यटकांना मुबलक सोयी सुविधा इथं लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देणार का हा सवाल आहे। अकोले मतदारसंघाच्या पठार भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, रस्त्यांचं जाळं नव्यानं निर्माण करणं हे आता विद्यमान आमदारांपुढे मोठं आव्हान असेल। अकोले मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। पर्यटकांना सोयी सुविधा नाहीयेत, पर्यटन स्थळांचा विकास करणं महत्त्वाचं आहे। भंडारदरा निळवंडे धरण असूनही उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असतो। धरणग्रस्तांना अजूनही मोबदला मिळालेला नाही। या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विकासाच्या मुद्द्यावरती दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत। अकोले विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांच्याकडून कोणकोणती कामं करून घेणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। बाळासाहेबांच्या विचारानं प्रभावित झालेला एक रिक्षा चालक आज चौथ्यांदा आमदार झालाय। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट यांचा विजय झालाय, पण त्यांच्यासमोर आव्हानं कोणती आहेत हेही पाहूयात। व्यवसायानं रिक्षा चालक असलेले संजय शिरसाट शिवसेनेमध्ये आले। त्यांनी सामाजिक कार्य करत राजकारणाला सुरुवात केली। नगरसेवक ते सभागृह नेते म्हणून महानगरपालिकेत काम केलं। शिरसाट यांनी यंदाच्या निवडणुकीत संभाजीनगर पश्चिम मधून चौथ्यांदा विजय मिळवलाय। त्यांनी उद्धव सेनेचे राजू शिंदे यांचा पराभव केला। शिरसाट यांनी शेवटच्या 29व्या फेरीत 15,824 मतांची आघाडी घेतली, तर पोस्टल मतदानातही 131 मतांची आघाडी घेत विजय निश्चित केला। निवडून आल्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघात समस्यांचा डोंगर आहे। मतदारसंघात पिण्याचं पाणी पोहोचवणं, ग्रामीण भागामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, परिवहन व्यवस्था ही मजबूत नाहीये। त्यामुळे या समस्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात आहेत। एक सर्वसामान्य रिक्षा चालक ते तब्बल चौथ्यांदा आमदार असा आमदार संजय शिरसाट यांचा प्रवास आणि त्यासोबतच मंत्रिपद मिळून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार चौथ्यांदा आमदार झालेत। अब्दुल सत्तार यांचं राजकीय वजन राज्याच्या राजकारणात तसं मोठं आहे, पण मित्र पक्षातील स्थानिक नेत्यांचा त्यांना नेहमी विरोध असतो। त्यामुळे आगामी काळात त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत पाहूयात।
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील 1,37,960 मतदारांनी अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात आपली मतं टाकत त्यांना 2,000च्या वर मतांनी विजयी केलं. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. पण महायुतीत असलेल्या सत्तारांना त्यांच्याच मित्र पक्षाच्या नेत्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधाशी 2 हात करत सत्तारांनी विजय खेचून आणला. अब्दुल सत्तार चौथ्यांदा आमदार झालेत. याआधी कृषी मंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री ही पदं त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहेत. सत्तारांसमोर मोठी आव्हानं आहेत. मतदारसंघाचा विकास करणं. मित्रपक्षाचे स्थानिक नेते विरोधात आहेत. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार सख्खे मित्र पक्के बैरी आहेत. मित्रपक्षामुळे सत्तारांच्या अडचणी वारंवार वाढत असतात. अब्दुल सत्तार चौथ्यांदा विजयी झालेत. आज ते आमदार आहेत. मात्र त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये मोठे अडथळे आहेत. ही सगळ्यात मोठी संकट कुठेतरी मागं टाकणं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघ राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या आर्वी मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. इथून भाजपचे सुमित वानखेडे विजय झाले. पण त्यांच्यासमोर नेमकी आव्हानं आता कोणती असणार आहेत तेही पाहूयात. आर्वी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. इथं काळे घराण्याची सत्ता अनेक वर्ष होती. पण या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम भाजपचे तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी केलं. त्यांनी 2 वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. यावेळी मात्र भाजपनं दादाराव केचे यांची उमेदवारी डावलून नव्या चेहऱ्याला संधी दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव तसंच निकटवर्तीय सुमित वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी इथून बाजी मारली. आर्वी मतदारसंघात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मताधिक्यानं ते विजयी झाले. विद्यमान आमदार सुमित वानखेडेंकडून नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्यात. मतदारसंघात कोणतेही उद्योग नाहीत. कारंजा शहरालगत मोठे उद्योग वा कंपनी नाही. बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी नाही. शेतीसाठी पाण्याची सिंचन सुविधा नाहीये. आता 5 वर्षात कोणकोणते कामे सुमित वानखेडे करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. कॅमेरामॅन धीरजसह भूपेश जारंगे, लोकशाही मराठी, वर्धा. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मुंबई-आग्रा महामार्गासह नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग या मुख्य रस्त्यांना जोडणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय नेत्यांचं नेहमीच लक्ष असतं. मात्र राहुल ढिकले यांच्या समोरील नाशिक पूर्व भागातील नेमकी आव्हानं काय आहेत पाहूयात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगली. त्यातच भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकलेंनी पुन्हा एकदा विजयश्री प्राप्त केला. त्यांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते आणि स्वराज्य संघटनेचे करण गायकर यांच्यासोबत होता. या लढतीत राहुल ढिकले 87,571 मतांनी विजयी झाले. या विजयानंतर आता नाशिक पूर्व मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यात. मतदारसंघातील काही भागामध्ये IT पार्क आणणं, 12 वर्षातून एकदा भरणारा सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातील विकास करणं, ऐतिहासिक आणि पौराणिक भाग असलेल्या पंचवटी परिसरातील विकास, प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा असलेल्या भागात रामसृष्टी उभारणं, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रिंग रोडची निर्मिती करणं ही आव्हानं नाशिक पूर्व भागातील आहेत. या विकास कामातून आता राहुल ढिकले या कामांची पूर्तता करता का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा शिरूर विधानसभा मतदारसंघ यावेळी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आलेली होती. यातच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर कटके यांना पहिल्यांदा शिरूरकरांनी मोठ्या अपेक्षा ठेवत निवडून दिलाय. शिरूर मतदारसंघातील नेमकी आव्हानं कोणती आहेत तेही पाहूयात. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारा शिरूर विधानसभा मतदारसंघ शहरी तसंच ग्रामीण भागात विभागला गेलाय. वाघोली सारखा शहरी भाग या मतदारसंघाला जोडला गेलाय, तर रांजणगाव MIDCचा काही भागही या मतदारसंघात येतो. शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात इथं आहे. विशेषतः या परिसरातील शेतकरी ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. याच मतदारसंघात साखर कारखान्याचा प्रश्न या निवडणुकीत चांगलाच गाजला. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर कटके यांना पहिल्यांदा शिरूरकरांनी मोठ्या अपेक्षा ठेवत विजयी केलंय.
पुणे नगर महामार्गावर होणारी वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी, घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करणं, स्थानिकांना रोजगाराच्या संधी देणं, वाघोली शहरातील पाणी समस्या या शिरूर मतदारसंघातील प्रमुख समस्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवतात हे या निमित्तानं पाहावे लागणार आहे. सादिक डोबे, लोकशाही न्यूज, शिरूर, पुणे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाबाजी काळे हे प्रथमच निवडून आले. मोठ्या अपेक्षा ठेवत मतदारांनी बाबाजी काळे यांना पसंती दिली आहे. खेड मतदारसंघातील त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत तीही पाहूयात. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारा खेड विधानसभा मतदारसंघ हा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात विभागला गेलाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाबाजी काळे हे पहिल्यांदाच निवडून आलेत. मोठ्या अपेक्षा ठेवत मतदारांनी बाबाजी काळेंना निवडून दिलंय. या मतदारसंघात नागरिकांच्या समस्या मोठ्या आहेत. पाण्याचं नियोजन आणि रस्त्यांचा प्रश्नही मतदारसंघातील मोठी समस्या आहे. कळमोडी धरण पाणी योजना, MIDC मधील प्रलंबित प्रश्न, चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, आदिवासी भागातील रस्ते ही खेड मतदारसंघातील प्रमुख आव्हानं आहेत. मोठी अपेक्षा ठेवून खेडवासियांनी बाबाजी काळे यांना या ठिकाणी पहिल्यांदा संधी दिली आहे आणि आता काळे हे कशा पद्धतीने खेडवासियांच्या समस्या सोडवतात हे या निमित्तानं पाहावे लागणार आहे. सादिक डोबे, लोकशाही न्यूज, खेड, पुणे. इतिहासाची साक्ष देणारा जुन्नर विधानसभा मतदारसंघ अनेक गळकोट या मतदारसंघात आहे. पर्यटन तालुका म्हणून जुन्नरची एक ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही ओळख असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी आमदार केलेलं आहे. त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत पाहूयात. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण आणि आदिवासी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. महायुती तसंच महाविकास आघाडीला डावलून अपक्ष शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी दुसऱ्यांदा मोठ्या अपेक्षा ठेवून संधी दिली आहे. त्यामुळे साहजिकच सोनवणे यांच्या समोर विकास कामांचं मोठं आव्हान आहे. राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नरला मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या समस्या आहेत. चिलेवाडी पाणी योजना पूर्णत्वास आणणं, बिबट्या सफारी पार्क पूर्ण करणं, आदिवासी आणि पठार भागातील नागरिकांची पाणी समस्या, पर्यटनाच्या दृष्टीनं स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती हे जुन्नरमधील आव्हानं आहेत. ही विकास कामे सोडवण्यासाठी जुन्नरकरांनी सोनवणे यांना संधी दिली असून सोनवणे ही विकास कामे सोडण्यामध्ये कशा पद्धतीने आग्रही राहतात हे पाहावे लागणार आहे. सादिक डोबे, लोकशाही न्यूज, जुन्नर, पुणे. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ सलग 8व्यांदा दिलीप वळसे पाटील येथे निवडून आलेत. वळसे पाटलांनी यापूर्वी मतदारसंघामध्ये निधी उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. या पुढची त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी काय आहे ती पाहूयात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा 7% ग्रामीण, 10% शहरी तर 30% आदिवासी भागात विभागला गेलाय. या विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्यासाठी वळसे पाटलांनी प्रयत्न केलेत. आता सलग 8व्यांदा दिलीप वळसे पाटील निवडून आलेत. पण आंबेगाव विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी हे महत्त्वाचे मुद्दे अद्यापही कायम आहेत. डिंबे धरण आणि आदिवासी भागातील पाणी नियोजनाचा प्रश्न आहे. रस्त्यांची दुरावस्था, म्हाळसा कान जलसिंचन योजना, थिटेवाडी जलसिंचन योजना, कळमोडी सिंचन योजना ही आव्हानं आंबेगाव मतदारसंघासमोर आहेत. येणाऱ्या काळामध्ये वळसे पाटील ह्या समस्या येथील नागरिकांना कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात हे पाहावे लागणार आहे. सादिक डोबे, लोकशाही न्यूज, आंबेगाव, पुणे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात सलग 4 वेळा भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर हे निवडून आलेत. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांच्या अर्थातच अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. नेमकी आव्हानं त्यांच्यासमोर कोणती आहेत पाहूयात.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात विभागला गेलाय. खडकवासला मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहायला गेल्यास या मतदारसंघाचा 70% भाग शहरी आणि 30% भाग ग्रामीण आहे. रस्ते, वीज, पाणी या स्थानिक पायाभूत गरजांसोबतच राष्ट्रीय स्तरावरील मुद्देही या मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर पुन्हा एकदा निवडून आलेत. वाहतूक कोंडी, खंडित वीज, पाणी पुरवठा, समाविष्ट गावातील कर आकारणी ही खडकवासलामधील मोठी आव्हानं आहेत. आता जे आमदार झालेले आहेत भीमराव तापकीर हे समस्या सोडवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की सलग चौथ्यांदा ते खडकवासल्याचे आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे इथले जे गहन प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटावेत अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, खडकवासला, पुणे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि नेहमी चर्चेत असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ हा राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. विधानसभा निवडणुकीतील कसब्यातील राजकीय समीकरणं कशी आहेत आणि आव्हानं आता नेमकी कशी आहेत पाहूयात. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला होता आणि रवींद्र धंगेकर आमदार झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपचे हेमंत रासने यांनी कसबा विधानसभा पुन्हा एकदा ताब्यात घेतलाय आणि आता विद्यमान आमदारांकडून कसब्यातील नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्यात. कसब्यामध्ये जुन्या वाड्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठा आहे. मतदारसंघातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदी दूषित झाल्यानं आरोग्याच्या समस्या कायम आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आल्यानंतर कसब्यातील समस्या लवकरात लवकर हेमंत रासने सोडवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. जालना विधानसभा मतदारसंघ म्हणजे स्टील उद्योग, पोलाद उद्योग, सीड्स कंपन्यांनी व्यापलेला भाग. जालना विधानसभेत शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केलाय. जालना विधानसभेतील नेमकी आव्हानं कोणती आहेत पाहूयात. जालना विधानसभेत अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केलाय. अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत जालना नगरपालिकेला महानगरपालिका केली. यासह अन्य शहरात विकास कामं केली आणि याच मुद्द्यावर अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा पराभव केलाय. तर सध्या जालना विधानसभा मतदारसंघात आव्हानं नेमकी कोणती आहे तीही पाहूयात. अनेक भागात पाण्याची समस्या कायम आहे. जालन्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करणं हे एक मोठं आव्हान आहे. स्थानिक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणं, प्रलंबित सिडको प्रकल्पाचं काम करणं, ड्रायपोर्टचं काम त्वरित सुरू करणं. या ठिकाणी मोठा वर्ग जो आहे जालन्यातील तो अर्जुन खोतकरांकडे वळाला, त्यामुळे अर्जुन खोतकरांचा विजय या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. जालन्याच्या बदनापूर विधानसभेवर सलग 10 वर्षांपासून भाजपचे नारायण कुचे आमदार आहेत. त्यांनी या निवडणुकीत देखील विजय मिळवलाय. सलग तिसऱ्यांदा विजय झालेत. बदनापूर विधानसभेतील आव्हाने काय ते पाहूयात. बदनापूर विधानसभेत 10 वर्षात नारायण कुचे यांनी केलेली विकास कामे यासह दांडगा संपर्क यामुळे भाजपचे नारायण कुचे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रूपकुमार चौधरी यांचा पराभव केलाय. 45,531 मताने नारायण कुचे हे विजयी झालेत. या दरम्यान रूपकुमार चौधरी यांना सलग चौथ्यांदा पराभव पत्करावा लागलाय. बदनापूर शहरात दररोज पाणी पुरवठा करणे, बदनापूर नगरपंचायत परिसरात घाणीचे साम्राज्य असून स्वच्छता करणे, बदनापूर बसस्थानक लवकरात लवकर सुरू करणे, शहर आणि परिसरात वाहतूक कोंडीची समस्या. नारायण कुचेंचा विजय हे मोठ्या मताधिक्याने झाला आणि रूपकुमार चौधरींना या ठिकाणी सलग चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे आणि नारायण कुचे हे बदनापूर विधानसभेत सलग तिसऱ्यांदा विजय झाले आहेत.
सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, बदनापूर, जालना। घनसावंगी विधानसभा ही राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात असून याच टोपेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण यांनी यावेळी सुरुंग लावलाय। घनसावंगी मतदारसंघातील आव्हाने काय ते पाहूयात। घनसावंगी विधानसभेत 25 वर्षापासून राजेश टोपे हे आमदार होते। त्यांच्या या बालेकिल्ल्याला शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण यांनी सुरुंग लावलाय। त्यांनी राजेश टोपेंचा 2309 मतांनी पराभव केलाय। उढाण यांच्यासाठी पंकजा मुंडे यांनी घनसावंगी येथे जाहीर सभा घेतली आणि त्यामुळे ओबीसी समाजाचा फायदा हा उढाण यांना झाला आणि त्यामुळे टोपेंचा पराभव झाल्याची चर्चा आहे। घनसावंगी मतदारसंघातील रस्त्याचे कामे करणे, घनसावंगी येथे नवीन MIDC सुरू करणे, ऊस क्षेत्र वाढीसाठी एक्सप्रेस कालवा निर्माण करण्यात यावा, एक नवीन साखर कारखाना सुरू करण्यात यावा। राजेश टोपेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला उढाण याने सुरुंग लावला आहे। घनसावंगी विधानसभेत सध्या हिकमत उढाण हे विद्यमान आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, घनसावंगी। परतूर विधानसभा ही भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा गड असून हा गड राखण्यात लोणीकर यांना यश आलंय। लोणीकर यांनी ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा पराभव केलाय। परतूर विधानसभेत बबनराव लोणीकर यांनी विकास कामाच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलाय। ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा 4740 मतांनी पराभव केलाय। महाविकास आघाडीत बंडखोरी करत सुरेश कुमार जेथलिया यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि 50,000 पेक्षा जास्त मतदान घेतले। यामुळे लोणीकर यांना फायदा झाला आणि ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा पराभव झालाय। स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, परतूर शहरात उद्यान सुरू करण्यात यावे, परतूर शहरात सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे, परतूर तालुक्यातील आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे, परतूर तालुक्यातील नवीन साखर कारखाना सुरू करण्यात यावा। आणि लोणीकरांचा विजय सलग तिसऱ्यांदा परतूर विधानसभेत झाला आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना। हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली आणि सेनगाव या 2 तालुक्याचा हा विधानसभा मतदारसंघ आहे। संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ याच मतदारसंघात आहे। हिंगोली विधानसभेत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे तिसऱ्यांदा हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले आहेत। त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या रुपाली पाटील यांचा पराभव केलाय। हिंगोली विधानसभेतील आव्हाने नेमकी काय ते देखील पाहूयात। हिंगोली विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत झाली। या मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या रुपाली पाटील यांचा पराभव केला। हिंगोली विधानसभेत महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यानं 3 अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन होऊन याचा मोठा फायदा भाजपचे नेते तानाजी मुटकुळे यांना झालाय। तर हिंगोली विधानसभेतील आव्हानं नेमकी कोणती आहेत हे पाहूयात। येलदरी धरणातून सिंचनासाठी डावा कालवा काढणं, हिंगोली शहरासह सेनगाव शहरात MIDC उद्योग सुरू करावे, मतदारसंघात बेरोजगारांची संख्या जास्त असल्यानं उद्योग सुरू करणे, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती आणि नव्यानं काही रस्ते करणे, नरसी नामदेव देवस्थानाचा विकास करणे। अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे तानाजी मुटकुळे यांना आता मोठं आव्हान असणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।